या ठिकाणी अष्टकालीन धम्मलिपीतील आपण स्वर शिकत आहोत. तर पहिलं अक्षर आहे अ. अ लिहिताना आपण आरशातील केची प्रतिमा लिहायची आहे. म्हणजे के आरशात कसा दिसतो त्याप्रमाणे ही केची प्रतिमा आहे, किंवा याला आपण असंही म्हणू शकतो हा त्र आहे. फक्त शिरोधारा द्यायची नाही. आ लिहिताना प्रथम आपण अ लिहायचा आहे आणि अ लिहिल्यानंतर त्याच्याबरोबर मधोमध उजवीकडे एक रेषा द्यायची आहे आ झाला, किंवा आपण आ लिहिताना याच्या शिरोभागी एक रेषा दिली की आ तयार होतो. ई लिहिताना 3 कोणावर 3 टिंब जसे असतात त्याप्रमाणे ई लिहायचे आहे. पूर्वीच्या महिला हनुवटीवर अशा प्रकारे गोंधन काढत. ई लिहिताना 4 कोणावरील 4 बिंदू अशा प्रकारे हे 4 कोणाचे 4 बिंदू म्हणजे दुसरा ई. उ लिहिताना इंग्रजी एल अक्षर आपण काढायचं आहे. इंग्रजी एल म्हणजेच धम्मलिपीतील उ. दीर्घ उ काढताना प्रथम धम्मलिपीतील ऱ्हस्व उ काढायचा आहे आणि त्याच्या मधोमध उजवीकडे एक लहान रेषा दिली की उ तयार होतो. ए काढताना त्रिकोण काढायचा आहे आणि ओ काढताना आपण झेड अक्षर काढतो त्याप्रमाणे फक्त झेड अक्षर तिरकं द्यायचं नाही, अशा प्रकारे काढायचं आहे. म्हणजेच आपण जसं ऊसाठी एल काढला त्याच्या शिरोधारेवर डावीकडे एक रेषा दिली की ओ अक्षर तयार होतो. अशा प्रकारे धम्मलिपीतील हे स्वर आहेत ते आज तुम्हाला काढायचे आहेत. जय भीम, नमो बुद्धाय.